विधानसभा सदस्य म्हणून ठराव क्रमांक 7 उपेक्षित वंचिताच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालणारे, अस्पृश्यता निवारण आणि महत्वाचं म्हणजे स्त्री शिक्षणासाठी संघर्ष करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करावे, यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अशी शिफारस ही विधानसभा शासनाला करीत आहे। खरं तर अध्यक्ष महाराज, मी आपल्याला हृदयापासून मनापासून धन्यवाद देतो। आणि खरं आहे की कधी कधी एखादा निर्णय हा सर्वांसाठी सकारात्मक आणि परिणामकारक होत असतो। जेव्हा केव्हा भारतरत्न दिल्या जाईल तेव्हा मला विश्वास आहे की यासाठी अध्यक्ष म्हणून तुम्ही आमचा ठराव मंजूर केला आणि फक्त मंजूरच केला नाही, आज 8:02:21 झाल्यावरही या ठरावाच्या संदर्भामध्ये तर्क संगत या संदर्भातली मांडणी ऐकून घेतली, याबद्दल खरं तर धन्यवाद। अध्यक्ष महाराज, खरं तर मी 29 वर्ष 11 महिने 19 दिवस हा 20वा दिवस आहे। 16 मार्चला मी आमदार झालो 1995ला। तेव्हापासून या सभागृहात अशासकीय कामकाजामध्ये भाग घेण्याची माझी परंपरा होती, दुर्दैवाने खंडित झाली होती, पण आता चांगली संधी मग उपलब्ध झाली। खरं तर आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्व संध्येला अध्यक्ष महाराज, महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रापर्यंत पोहोचवण्याची संधी ही आपण प्राप्त करून दिली। मी तर दिल्लीच्या संसदेपर्यंत पोहोचू शकलो नाही, पण अध्यक्ष महाराज, हा आवाज ज्या दिल्लीच्या संसदेला बल्लारपूर, 72 चंद्रपूर विधानसभेचे कास्ट असणारे दरवाजे आहे, त्या दरवाज्यातून हा आवाज सरकारपर्यंत केंद्राच्या पोहोचेल हा मला विश्वास आहे। अध्यक्ष महाराज, यासाठी या प्रस्तावाला या 288 विधानसभा सदस्यांपैकी 100 आमदारांनी पाठिंबा दिला। हे निवेदन, आमदारांचं विनंती पत्र हे मी आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि दुसरं विनंती पत्र हे मी माननीय जयकुमार रावलजी यांच्याकडे हे विनंती पत्र पोहोचवतोय। 288 विधानसभा सदस्यापैकी 100 आमदारांनी केंद्राकडे हा प्रस्ताव पाठवण्याची विनंतीही या अशासकीय ठरावासोबतच केलेली आहे। खरं तर अध्यक्ष महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अनंत अनंत उपकार। जर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी भिडेवाड्याची पहिली स्त्री शिक्षणाची शाळा उघडली नसती तर आजचे हे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 21 महिला आमदार, आमच्या भगिनी मंत्री पंकजाताई, वाघिणीपेक्षाही इतका जोरात आवाज करून जनतेची सेवा करणाऱ्या पंकजाताई या विधान भवनापर्यंत पोहोचू शकल्या नसत्या। अध्यक्ष महाराज, महाराष्ट्राचा आवाज दिल्लीने तर ऐकलाच पाहिजे, कारण ज्या राज्यगीताची मी निवड केली त्या राज्यगीताचे शेवटचे शब्द आहे, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। ज्या दिल्लीचं तख्त महाराष्ट्र राखतो त्या महाराष्ट्राचे थोर समाज सुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा आग्रह नव्हे, हट्ट आम्ही केला पाहिजे। अध्यक्ष महाराज, आजपर्यंत या देशात कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत या देशाच्या 48 सन्माननीय आदरणीय देशाची सेवा करणाऱ्या, या ठिकाणी ज्यांनी असाधारण सेवा, अतिशय उच्चतम स्तरावरचं आदर्श जीवन देशासाठी समर्पित केलं, अशा 48 महापुरुष, महामानव व उत्तम कार्य करणाऱ्यांना आपण भारतरत्न दिलं। या 48 मध्ये मरणोपरांत 14 लोकांना दिलं। अध्यक्ष महाराज, मग महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
यांचं कार्य तर अफाट आहे. भारतरत्नची उपाधी देऊन भारतरत्न या उपाधीचा सन्मान अध्यक्ष महाराज होणार आहे. आणि यासाठी या विधानसभेत 10 मार्च ही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची पुण्यतिथी आहे. 10 मार्च 1897 ला आई सावित्रीबाई फुले या आम्हाला सोडून गेल्या. त्या आईचं स्मरण करत 10 मार्चला मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, या सभागृहात मी इतके वर्ष आहोत, या सभागृहामध्ये दिलेलं आश्वासन यही हमारा शासन है, जे आमच्या पंकजाताईचा डायलॉग आहे. आणि त्यासाठी आज जयकुमार जी चिंता नहीं करने की, जिंदगी में आनंद फिल्म का डायलॉग ध्यान में रखना, बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. मंत्री पद कितना लंबा है इसको कोई महत्व नहीं, मगर आज आप ये निर्णय करोगे, आज हा निर्णय जर तुम्ही केला तर आयुष्यामध्ये महाराष्ट्र तुमचं उत्तर लक्षात ठेवेल. एकदा मला विसरेल पण अध्यक्ष आणि मंत्री म्हणून तुम्हाला स्मरणात ठेवल हा मला विश्वास आहे. हा महाराष्ट्राचा पुरोगामी विचार, महाराष्ट्राच्या मानवतेचा विचार, समानतेचा विचार, हा विचार भारतरत्न ही उपाधी देऊन याच्यावर आपल्याला शिक्कामोर्तब करायचा आहे. अध्यक्ष महाराज, खरं तर मी जीवनामध्ये कधी राजकारणामध्ये येईल की नाही माहित नव्हतं, पण जेव्हाही मी एखाद्या पुण्यतिथीला किंवा जयंतीला फोटोला हार अर्पण करतो तेव्हा मनात एक मी निश्चित विचार करतो की या महामानवाला मानत असताना मी काही यांच्या विचारावर आधारित काही काम केलं का. आणि मला याचा आनंद आहे, अभिमान आहे की जेव्हाही मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना 3 जानेवारीला पुष्प अर्पण करायला जायचो तेव्हा मनात एकच विचार यायचा की क्रांतीज्योतींनी तर स्त्री समानतेचा, स्त्री शिक्षणाचा मंत्र आम्हाला दिला, पण स्त्रीसाठी मी काय करू शकतो. आणि मला याचा अभिमान आहे की मीही या पुरोगामी विचाराला अनुरूप मीही काही निर्णय केले. मी अर्थमंत्री असताना या राज्यामध्ये एक निर्णय होता की एखाद्या कर्मचाऱ्याची विधवा पत्नी, तिला आम्ही पेन्शन द्यायचो, पण तिने पुनर्विवाह केला तर मग मात्र आम्ही पेन्शन बंद करायचो. मी निर्णय केला की हा प्रतिगामी विचार आहे. एखाद्या 37 वर्षाची महिला आहे, 21व्या वर्षी एखादा कर्मचारी नोकरीला लागला आणि 20 वर्षानंतर पेन्शन सुरू झाली, दुर्दैवाने मृत्यू झाला, त्याच्या पत्नीला पेन्शन मिळायची, पण तिने आपल्या छोट्या कच्च्या बच्च्याच्या संरक्षणासाठी पुनर्विवाह केला, पैसे दिले जात नव्हते. आज आम्ही या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिला दिनी आपण अनेक भाषणातून हिरकणीच्याही कथा ऐकल्या. हिरकणीच्या कथेतून आम्ही काही शिकलोच नाही, पण मी निर्णय केला, आज हिरकणी कक्ष केलेत, पण मी अध्यक्ष महाराज हा निर्णय करू शकलो कारण प्रत्येक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने काहीतरी एक चांगला निर्णय करायचा. आणि मला आठवतं की तेव्हा या संदर्भामध्ये बाल संगोपन रजा 180 दिवसाची दिली, कारण 10वी 12वीच्या मुलांना आई जवळ पाहिजे असते. हा निर्णय हा मला करता आला. आज महिला राष्ट्रपती अध्यक्ष महाराज, पण या पाठीमागची ऊर्जा, ही वैचारिक ऊर्जा ही महात्मा ज्योतिराव फुले आणि आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आहे. आणि यासाठी अध्यक्ष महाराज आज राज्य सरकारच्या वतीने ज्यांनी विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले. हे काही फक्त 6 लाईनी नाही, शब्दाचा समुच्चय नाही. हा 10 विद्यापीठांनी शिकवल्यानंतर जे समजणार नाही हे ज्ञान समुच्चय आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्यांनी समाजाला दिशा दिली, ज्या महाराष्ट्राच्या जनतेने अभिमान वाटावा, नवे देशाच्या जनतेला अभिमान वाटावा असं कर्तृत्व क्रांतीज्योतींनी केलं. त्यांनी सुद्धा कविता केल्या, तयासा मानव म्हणावे का, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही तयाच मानव म्हणावे का. मी पूर्ण वाचत नाही, पण शेवटचे किती सुंदर वाक्य आहे. पशु पक्षी माकड माणूसही जन्म मृत्यू सर्वांनाही, याचे ज्ञान जराही नाही तयास मानव म्हणाने का. मरायचं तर सर्वांना आहे, मग भारतरत्न देताना महाराष्ट्र सरकार म्हणून कंजूसी करायची काय आवश्यकता आहे. अमर हे पदानी राहता येत नाही, अमर हे केलेल्या कार्यानी राहता येते. आणि म्हणून जयकुमारजी ही कविता कदाचित तुमच्या उत्तरासाठीच लिहिली होती की याचे ज्ञान जराही नाही तयास मानव म्हणावे का. आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे, आग्रह राहणार आहे, एक आमदार म्हणून आपल्याला
आपल्याला हट्ट राहणार आहे की आपण या निमित्ताने या राज्यामध्ये समतेचा, पुरोगामी, मानवतेचा जो विचार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडला. गुलामगिरी, शेतकऱ्यांचे आसूड, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म अशी पुस्तकं लिहिली आणि या पुस्तकाच्या माध्यमातून जनजागृती केली. आजही महाराष्ट्राची माती आधुनिक विचाराने व समाज प्रबोधनाच्या शिंपणाने ज्यांनी सुजलाम सुफलाम केली त्या महापुरुषामध्ये आधुनिक महाराष्ट्राच्या जनक यादीमध्ये क्रांती सूर्याचं नाव आहे. आणि म्हणून आज मी आपल्या माननीय मंत्री महोदयांना विशेष करून शासनाला विनंती करतोय की ज्या जोडप्यांनी जाती व्यवस्थेविरुद्ध क्रांती केली, एल्गार केला, अस्पृश्यतेविरुद्ध एल्गार केला, आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये सुधारण्यासाठी लढा दिला, सर्व जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं, त्या महामानवाला, त्या महापुरुषाला आज या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ज्यांनी आज या महाराष्ट्राला पुरोगामी विचार दिला त्या जोडप्याला, आणि हे जोडपं फक्त एका जन्मापुरतं नव्हतं अध्यक्ष महाराज, त्यांचं प्रेम, माझा विश्वास आहे की या जोडप्यांनी जी सेवा केली ना अध्यक्ष महाराज, मी वेळेच्या अभावी जास्त सांगणार नाही कारण 10 मिनिट झाले, पण अध्यक्ष महाराज मी आपल्याला विश्वासाने सांगतो की हे भारतरत्न देऊन हे सभागृह पावन होईल. या भिंतीला जर बोलता आलं ना ते सुद्धा अध्यक्षांचा विजय असो आणि जयकुमार रावगांचा विजय असो असंच म्हटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला विनंती करतोय अध्यक्ष महाराज की या ठरावाला मतदान करण्याची वेळ आणू नका, कारण मी जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांकडून एक शिकलो आहे की पुढे कितीही संख्या असू द्या आपण आपला विषय सोडायचा नाही. आणि म्हणून माननीय मंत्री महोदयांना फक्त 2 विनंती माझी आहे आणि ती विनंती करा माझी या निमित्ताने उत्तरात यावी. एक की 10 मार्चलाच जर विधानसभेचा 2 लाईनचा ठराव करायचा आहे, या अगोदरही ठराव झाले, हा ठराव करायचा, केंद्र सरकारकडे पाठवायचा. आपण अनेक ठराव करतो, स्वतःसाठी करतो, हा ठराव आमच्या पुरोगामित्वासाठी आहे. दुसरी मागणी की हा ठराव 10 मार्चला करावा, त्या दिवशी क्रांतीज्योती आईची आपल्याला पुण्यतिथी आहे, त्या पुण्यतिथीला आम्ही ही आमची जी काही सेवा आहे ती अर्पण करू. आणि दुसरं की केंद्राकडे आपण पाठवू ठराव, पण तिथेही पाठपुरावा करावा लागतो, कारण पाठपुरावा केला नाही तर फाईलमध्ये असे ठराव हे कधी आत्महत्या करावे लागतील सांगता येत नाही. आणि म्हणून मग जे आमदार या ठरावाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला यायला तयार आहे, माननीय राजशिष्टाचार मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये महामहिम राष्ट्रपती महोदयांची भेट घ्यावी. आणि एक गोष्ट आपल्यासाठी आहे की यावर्षी अजूनपर्यंत कोणालाही भारतरत्न दिलेलं नाही. साधारणतः भारतरत्न हे एका वर्षाला 3च्या मर्यादेत देता येतात आणि शेवटचे जे आहे ते 2019ला दिलेलं आहे. श्री प्रणव मुखर्जी, डॉक्टर भूपेंद्र हजारिका आणि श्री नानाजी देशमुख. 19 पासून आता 25 पर्यंत एकही भारतरत्न दिलेलं नाही. आपण या अगोदर बाहेर देशातीलही लोकांना दिलं ज्यांनी काहीतरी विचार जगाला दिला. म्हणजे भारतरत्न पाने वाले पहले विदेशी खान अब्दुल गफ्फार खान थे, भारतरत्न पाने वाले दूसरे विदेशी नेल्सन मंडेला थे. 48 झाले आहे. आता 49व भारतरत्न हे द्यावं आणि त्यासाठी आपल्या सर्वांनी सभागृहांनी आग्रह करावा, पाठपुरावा करावा. हा पाठपुरावा झाला तर मला विश्वास आहे की 2019 पासून भारतरत्न थांबलाय. आणि एखादा हा प्रश्न विचारला जाईल की मृत्यूनंतर, तर 14 लोकांना मृत्यूनंतर दिले आहे, तर म्हणून तर्क योग्य आहे या महापुरुषांना भारतरत्न देणं ही केंद्राची जबाबदारी आहे. त्यासाठी सरकारने पाठपुरावा करावा आणि 10 मार्चला माननीय अध्यक्ष महोदयांच्या अनुमतीने एकीकडे अर्थसंकल्प होईल आणि दुसरीकडे भारतरत्नाचा प्रस्ताव 2 लाईनचा हा त्याच दिवशी येऊन आपण अभिवादन करावं एवढी विनंती या ठरावाच्या निमित्ताने करतो. आणि मला विश्वास आहे की जयकुमार रावल हे राजवंशाचे आहे, राजवंशाला साजेस
प्रजेनी मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर ते देईल. धन्यवाद. फक्त एकच सुधीर भाऊ, याच्यात आपण 10 मार्चची एक विनंती केली, पण आपण बजेट आहे आणि फायनान्शियल बिझनेस आहे त्या दिवशी, त्यामुळे ठीक आहे, मंत्री महोदयांना उत्तर देऊ दे, मग मी रुलिंग देतो. अध्यक्ष महोदय, आपल्या या विधानसभेचे ज्येष्ठ आणि विचारवंत असे सदस्य आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणारे श्री सुधीर भाऊ यांनी विधानसभा विषय क्रमांक 7 यांनी मांडला आणि त्या माध्यमातून त्यांनी एकच मिनिट मांडायला लागेल ना पहिली सभागृह. एक मिनिट मंत्री महोदय, ठराव असा आहे की उपेक्षित वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्च घालणारे, अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी संघर्ष करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करावे, यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अशी शिफारस ही विधानसभा शासनाला करीत आहे. ठीक आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य, अनेक वेळा मंत्रिपदावर असलेले आमचे मार्गदर्शक सुधीर भाऊ यांनी अशासकीय ठराव विधानसभा ठराव क्रमांक 7 यांच्या माध्यमातून उपेक्षित वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालणारे, अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणाचा संघर्ष करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोपरांत भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करावा, यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अशी शिफारस ही विधानसभा शासनाला करीत आहे. अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊ हे ज्येष्ठ सदस्य आणि त्यांनी अनेक आपल्या या विधानसभेमध्ये ठराव मांडले. अध्यक्ष महोदय, आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र ही खरं रत्नांची खाण आहे आणि ज्यावेळेस आपण महापुरुषांचा उल्लेख करतो त्याच्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अग्रक्रमाने उल्लेख करत असतो. अध्यक्ष महोदय, त्या काळामध्ये ज्या काळामध्ये महिलांना घराबाहेर येण्याची मनाई होती, त्या काळामध्ये स्त्री शिक्षणासाठी त्यांनी संघर्ष केला. त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनेक सामाजिक विषय मांडले. अध्यक्ष महोदय, अस्पृश्यता असेल, बालविवाह असेल, विधवा विवाह असेल, मुलींचं शिक्षण असेल, यांच्यासारख्या अनेक विषयांना त्यांनी हात घालला आणि त्या काळामध्ये लढा देखील दिला. त्या काळामध्ये अत्यंत संघर्षमय जीवन देखील या दाम्पत्यांनी त्या काळामध्ये काढलं आणि आज मला वाटतं की या देशामध्ये जे सरपंच पासून तर राष्ट्रपती पदापर्यंत जे आमच्या माता भगिनी पोहोचू शकल्या, तर त्यांच्यामध्ये प्रयत्न हा सावित्रीबाई फुले, महात्मा सूर्य क्रांतीज्योती फुले यांचा होता. आणि मग अध्यक्ष महोदय, त्यांनी जे सत्यशोधक समाज यांची स्थापना केली आणि त्या माध्यमातून जो त्यांनी कार्य केला तो उल्लेखनीय, तो प्रेरणादायी आहे आणि महाराष्ट्रामध्ये सतत आपण त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुधीर भाऊ, आपल्याला माहिती आहे की आपलं हे महायुतीचं सरकार जे आहे या महापुरुषांच्या विचारावर आधारित हे सरकार आहे आणि या महापुरुषांचा विचार जो आहे तो घेऊन चालणारं हे सरकार आहे आणि त्यामुळे सातत्याने आपल्या माता भगिनींसारखी लाडकी बहीण योजना असेल, अशा अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून आल्या. आपण जो विचार मांडला अत्यंत स्तुत्य, स्वागतार्ह आणि म्हणून आपण जे भूमिका मांडली ती खरं तर अनेक वेळा आपण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. अध्यक्ष महोदय, हे जे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जे केलेलं कार्य आहे हे खरं याच्या माध्यमातून आपण सारेजण प्रेरणा घेत असतो. आपल्याला माहिती आहे की
त्यांनी शिक्षण हे समाजाच्या विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. महिला आणि शोषित यांना समान अधिकार मिळाले पाहिजे. अस्पृश्यता आणि जातीभेद याच्यासारखा सामाजिक समस्या दूर झाल्या पाहिजेत. विधवांचा पुनर्विवाह झाला पाहिजे. या अशा अनेक विषय त्यांनी मांडले आणि आपण जी भूमिका घेतली ही खरं तर अत्यंत महत्त्वाची. हा विषय पूर्वीच्या काळामध्ये कधीतरी व्हायला पाहिजे होता, पण कदाचित आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हे होणं क्रमप्राप्त असेल. मला माहिती जी आहे त्याच्या माध्यमातून 2000 मध्ये, 2015 मध्ये, 16 मध्ये, 18 मध्ये अशा प्रकारचा पत्रव्यवहार हा देखील झालेला आहे आणि हा प्रयत्न देखील झालाय, परंतु अधिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि सुधीर भाऊ, आपण जी भूमिका मांडली आहे ही खरं ह्या सरकारची भूमिकाच आहे, ह्या सरकारचा विचार आहे. आपण ज्येष्ठ सदस्य असल्यामुळे आपण ही भूमिका मांडली आहे. मी अध्यक्ष महोदयांना विनंती करेल की 10 तारखेला जी आपली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे, पण 10 म्हणू 11 म्हणू, कारण आज आता शेवटचा दिवस 11 असेल, त्यावेळेस आपण 2 ओळीचा ठराव या महाराष्ट्रामध्ये या विधानसभेमध्ये, पवित्र विधानसभेमध्ये मांडूया आणि सारे सदस्य मला वाटतं एक मताने, एक दिलाने, एक विचाराने या ठरावाला मंजूर करतील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो. हे महत्वाचे विषय जे आहेत हे काळाच्या ओघामध्ये कधी कधी राहून जातात, पण पूर्वीच या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आणि एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये दिल्लीमध्ये पाठपुरावा करण्यासाठी स्वतः माझं खातं देखील, आपल्याला माहिती आहे की प्रोटोकॉल विभागाच्या माध्यमातून पूर्वी ठराव जायचे, त्याच्यात अनेक विषय, अनेक लोकांचे नाव जायचे, पण आता नवीन सरकारमध्ये नवीन पद्धत झाली. जे समाजातले वंचित आहेत, जे समाजातले शोषित आहेत, त्यांना कुठले वशिला, कोणाचं शिफारसची गरज नसते. डायरेक्ट पंतप्रधान कार्यालयामधनं, दिल्लीमधनं, देशामधले जे विविध लोक आहेत त्यांना विविध पुरस्कार दिले जातात. आणि म्हणून हा जो एक हे जे महान दाम्पत्य होतं, ज्यांनी एक मोठं कार्य या देशासाठी नाही तर या जगामध्ये देखील केलेलं आहे. आज देखील सुधीर भाऊ, अमेरिका सारख्या प्रगतशील राज्यामध्ये, प्रगतशील देशामध्ये अजून महिला राष्ट्रपती होऊ शकली नाही. त्यांच्यामध्ये मतदानाचा अधिकार 1960 मध्ये महिलांना मिळाला. आणि म्हणून मी म्हणणारे देश हे सुद्धा आज आपल्या मागे राहिले आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे दोघं, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी जे त्या काळामध्ये 1800च्या काळामध्ये जे भूमिका केली त्याचा आपल्याला प्रचिती पाहायला मिळते. आणि पुढच्या काळामध्ये जे कोणी आमदार इच्छुक असतील, यायचा प्रयत्न करतील, त्यांना घेऊन माननीय राष्ट्रपतीकडे आपण त्यांच्याकडे वेळ मागूया आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आदरच आहे आणि त्या माध्यमातून पाठपुरावा करू असं मी आपल्याला आश्वासित करतो. आणि हा ठराव शासनाच्या माध्यमातून, आपण एक व्यक्तिगत भूमिका मांडली, पण शासनाच्या माध्यमातून, कारण शासन सुद्धा त्या विचाराचं शासन आहे, म्हणून त्या शासनाच्या माध्यमातून आपण जाऊया. आणि मग हा ठराव व्यक्तिगत स्वरूपाचा न करता, म्हणजे आपण अशासकीय ठराव मांडलेला आहे तो मागे घ्यावा किंवा स्थगित करावा आणि पुढच्या काळात शासनाच्या माध्यमातून हा प्रयत्न होईल असं मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो. धन्यवाद. अध्यक्ष महाराज, अतिशय समर्पक उत्तर आणि भावनाप्रधान उत्तर माननीय मंत्री महोदय जयकुमार रावल यांनी दिलं. त्यांचं खूप खूप अभिनंदन. विनंती अध्यक्ष महाराज आपल्याला एवढीच आहे, तसेही तुम्ही प्रेम करतच आहात, तर पुढच्या आठवड्यात कोणताही दिवस ठरवून हा ठराव आपण करावा. या अगोदरही पत्रव्यवहार मीही केले आहे आणि काही विषयांवर तर मी 400 पत्र लिहितो. सभा तुटली होती, पुन्हा सुरू करतोय. तर मग आपल्याला माझी विनंती आहे की आपण ठराव केल्यावर जयकुमार रावलजींनी कोणतेही जर, तर, किंतु, परंतु, बट, नो, शासकीय शब्दाचा कोणताही वापर न करता अतिशय समर्पक उत्तर दिलं. मी या ठरावाच्या माध्यमातून आपल्या दोघांचेही खूप धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. भारत रत्न निश्चितपणे प्राप्त होईल हा माझा विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. सन्मान्य मंत्री महोदयांनी, सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे हा अशासकीय ठराव शासकीय ठरावाच्या रूपाने आपण आणणार आहात असं आपण आत्ताच सांगितलंय. आणि तो आणत असताना परत तुम्ही शासकीय शब्दांबरोबर त्यांनी सांगितलेले अशासकीय पद्धतीने शब्द द्याल असं. आणि
मग आपण मागे घेता आता. ठीक आहे. ठराव मागे घेण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? ठीक आहे. ठराव मागे घेण्यात आला. सन्माननीय सदस्य